नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहत आहात लोकशाह न्यूज टीव्ही. बीडच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी बीडकरांना मी माघारी जातो, तुम्हाला कोण पालकमंत्री पाहिजे आहे त्याला करा असा संताप व्यक्त केला होता. बीडमध्ये भल्या पहाटे विकास कामांचा आढावा घेत असताना ते येथील क्रीडांगणावर आले होते. त्यावेळी तेथे असलेल्या लोकांनी अजितदादा यांना काही प्रश्न केले आणि त्यानंतर अजितदादा संतापले. बीड होऊन पुण्याला गेल्यानंतर पुण्यातही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे म्हणत कपाळाला हात लावला. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो असं विधान अजित पवारांनी केलंय. एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं असून एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नानंतर अजितदादांनी हे विधान केलंय. ट्री मॅन म्हणून ओळख असणारे सुप्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्याचवेळी उपस्थितांमध्ये असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांना प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्किल अंदाजात उत्तर दिले. अजित पवार बोलत असताना एका कार्यकर्त्याने अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री म्हणून प्रश्न उपस्थित केला. शहरातील नदीलगतची दुर्गादेवी टेकडीवरची वृक्षतोड होणार आहे, आपण पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवावी अशी अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांचा हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी उत्तर दिलं. ते ऐकून उपस्थितांमध्येही एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले, हे सगळं ऐकल्यावर कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो असं मला वाटायला लागलं आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो, सगळा मक्ता मीच घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश द्यायचे, ठीक आहे, धन्यवाद असे म्हणत अजित पवारांनी हात जोडले. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाह न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.